संस्कार कार्यक्रम झाल्यावर एका तासिकेमध्ये असं घेतलं की एका बाजूला फळ्यावरती व्रतांची यादी लिहिली होती आणि एका बाजूला विकसनांची यादी लिहिली होती. मग त्याची जोड आपण कशी देऊ शकतो, म्हणजे हे व्रत पूर्ण करण्यासाठी म्हणून कुठल्या विकसनांची गरज आहे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर दैनंदिन उपासनेचं व्रत आम्ही घेतो, म्हणजे उपासना करण्यासाठी जे काही 15-20 मिनिटं बसायचं आहे त्यासाठी माझं शरीर सुदृढ असायला पाहिजे, म्हणजेच शारीरिक विकसन हे या गोष्टीशी जोडता आलं. त्यामध्ये जो माझा विचार होतो, माझं मन स्थिर करण्यासाठीचा म्हणून जो काही आम्ही चिंतनाचा वेळ वापरतो, म्हणजेच मानसिक विकसनाशी ते जोडता आलं. मी कालच्या दिवसभरात काय केलं आहे, काय काय अनुभव घेतले, आज मला काय काय करायचं आहे, याच्यासाठीचं नियोजन, निर्णय घेणं हे सगळं बौद्धिक विकसनाच्या अनुषंगाने जोडता येतं. माझ्या वागण्यामुळे काल मी कोणाला दुखावलं का, मी कोणाच्या उपयोगी पडले का, मी कोणाला मदत करू शकते का, एखादी व्यक्ती अडचणीत वाटते तर तिच्याशी मी बोलल्याचा काही उपयोग होईल का, असा काही जो विचार त्यांनी करावा असं जे सुचवलं जातं ते सगळं सामाजिक विकसनाच्या अनुषंगाने जोडता येतं. आणि शेवटचा भाग म्हणजे आत्मगुणांचा विकसन. आत्मगुणांच्या मध्ये जो विचार केलेला आहे की मला क्षमा करता येणं, मला सेवा भाव माझ्यामधला जागृत होणं, अशा ज्या गुणांचा विचार केला आहे तर तेही आपल्याला दैनंदिन उपासनेमध्ये अशा पद्धतीनं जोडता येतं की माझा त्या पद्धतीचा विचार होणं, की मी कोणाला माझ्याकडून कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याची मला क्षमा मागता येणं,